अतिक्रमण कारवाईला विरोध नाही, पण गरिबांचे संसार उद्ध्वस्त करणं अन्यायकारक. मनसे नेते दिलीप धोत्रे यांचं वक्तव्य. मनसेची स्थानिक व्यावसायिकांना प्रत्येकी 10,000 रुपयांची आर्थिक मदत. पंढरपूर शहरात सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेवर तीव्र नाराजी व्यक्त करत मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी प्रशासनावर गंभीर आरोप केले. अतिक्रमण हटवण्याला आमचा कोणताही विरोध नाही, मात्र गरीब, लहान व्यावसायिक, फेरीवाली आणि कर्ज काढून उद्योग उभा केलेल्या तरुणांचे संसार उद्ध्वस्त करण्याचा अधिकार प्रशासनाला नाही, असा संतप्त सवाल मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी पंढरपूर येथील मनसे कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत केला. या प्रसंगी त्यांनी नगरपालिकेचे कायमस्वरूपी अतिक्रमण पथक असताना शहरात अतिक्रमण झालंच कसं, असा प्रश्न उपस्थित करत कारवाईच्या पद्धतीवर कठोर शब्दात टीका केली. यावेळी नगरसेवक संजय बंदपट्टे, माजी नगरसेवक किरणराज घाडगे, नगरसेवक लोकेश यादव, नगरसेवक प्रसाद कळसे यांच्यासह मनसेचे पदाधिकारी उपस्थित होते. पुढे बोलताना मनसे नेते दिलीप धोत्रे म्हणाले की आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर नगर परिषद प्रशासनानं कोणती पूर्वसूचना किंवा पुरेसा वेळ न देता रस्त्याला अडथळा न येणाऱ्या स्थानिक व्यावसायिकांवर अचानक कारवाई केली. संबंधितांना नोटीस देणं, चर्चा करणं आणि पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून देणं अपेक्षित होतं, मात्र या सर्व बाबींकडे दुर्लक्ष करण्यात आलं. त्यांनी सांगितलं की मागील काळात करण्यात आलेल्या नगरपालिकेच्या ठरावानुसार स्थानिक फेरीवाली व लहान व्यावसायिकांना पर्यायी जागा उपलब्ध करून देण्याचा निर्णय झाला होता. अनेक फेरीवाल्यांची अधिकृत नोंदणी नगरपालिकेकडे झालेली, अशा परिस्थितीत त्यांनाच अतिक्रमणधारक ठरवून कारवाई करणं योग्य नसल्याचा सवाल त्यांनी उपस्थित केला. प्रशासनानं पंढरपूर शहरात अतिक्रमण करून दुकानांमध्ये अवैध धंदे सुरू केलेत, ते उद्ध्वस्त करणं गरजेचं असताना स्टेशन रोडवरील सखुबाई कन्या प्रशालेजवळील झेरॉक्स, शैक्षणिक साहित्य व संगणक सेवा देणाऱ्या छोट्या दुकानांवर केलेल्या बुलडोजर कारवाईचा निषेध केला. या प्रसंगी त्यांनी प्रशासनानं बैठक न घेता, पर्यायी जागेचा विचार न करता आणि संबंधितांना संधी न देता हुकुमशाही पद्धतीनं कारवाई केली. अनेकांचे हजारो ते लाखो रुपयांचं नुकसान झालंय. काहींना स्वतःचं साहित्य काढण्याची संधी मिळालेली नाही, असा आरोप केला. भविष्यात कोणतीही कारवाई करताना संबंधितांना पूर्वसूचना, पर्यायी जागा आणि पुरेसा वेळ देण्यात यावा. नियम सर्वांसाठी समान असावेत. अतिक्रमणावर कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांनी स्वतः नियमांचं पालन करावं, अशी मागणी करत स्थानिक नागरिकांवर करण्यात आलेल्या अन्यायकारक कारवाई विरोधात लढा सुरू ठेवण्याचा इशारा मनसे नेते दिलीप धोत्रेंनी दिलाय. आषाढी वारीपूर्वी जागा मोकळ्या करण्यामागे प्रशासनावर धोत्रे यांनी व्यक्त केला संशय. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक व्यावसायिकांचे व्यवसाय हटवून बाहेरून येणाऱ्या परप्रांतीय व्यावसायिकांसाठी जागा उपलब्ध करून दिली जाते का, असा संशय मनसेच्या वतीने घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त करण्यात आला. वर्षानुवर्ष व्यवसाय करणाऱ्या स्थानिक तरुणांचे व्यवसाय उद्ध्वस्त करून बाहेरून येणाऱ्या परप्रांतीयांना जागा मोकळा करून देण्याचा प्रयत्न होत नाही ना, याची चौकशी व्हावी, अशी मागणी मनसे नेते दिलीप धोत्रेंनी केली. मनसेची स्थानिक व्यावसायिकांना प्रत्येकी 10,000ची मदत. कारवाईमुळे उदरनिर्वाहाचं साधन बंद पडलेल्या 4 व्यावसायिकांना मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी प्रत्येकी 10,000 रुपयांची आर्थिक मदत दिली आहे. यामध्ये चंद्रशेखर दत्तात्रय मिरजकर, रतन काकासाहेब काळे, सूरज ज्ञानेश्वर पेंडाल आणि कबीर कुमार कदम यांचा समावेश आहे. पंढरपूर शहरामध्ये अतिक्रमण काढण्याच्या नावाखाली ज्या पद्धतीनं जुलमी राजवट या ठिकाणी चालू आहे, अनेक सुशिक्षित बेरोजगार तरुणींचे संसार या ठिकाणी उद्ध्वस्त करण्याचं काम चालू आहे. जे प्रशासनाकडनं झालेलं आहे त्याचा मी जाहीर निषेध करतो. जे छोटे मोठे व्यवसाय मेन रस्त्याला अडथळा करणार असतील ते काढण्याबद्दल आमचं कुठलाही दुमत नाही किंवा आमचा विरोध असण्याचं काही कारण नाही, परंतु ज्या ठिकाणी रहदारीला अडथळाच होत नाही, गेले वर्षानुवर्षे जे स्वतःचा उदरनिर्वाह त्या ठिकाणी चालवतात, अशा लोकांना कुठल्याही प्रकारची नोटीस न देता, कुठल्याही प्रकारची पूर्वकल्पना न देता त्यांचे त्या ठिकाणी उद्योग व्यवसाय नासधूस करून लाखो रुपयांचं, हजारो रुपयांचं नुकसान केलंय. त्याबद्दल मी या ठिकाणी निषेध व्यक्त करतो. या ठिकाणी एका बाजूनी प्रशासन, सरकार सांगते की तरुणांनी रोजगार केला पाहिजे, उद्योग व्यवसायाकडे वळलं पाहिजे, तरुणांनी उद्योग व्यवसायाकडे वळलं पाहिजे. सुशिक्षित बेरोजगारी प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे. या ठिकाणी शिकून देखील नोकऱ्या मिळत नाहीत आणि मग या ठिकाणी व्याजाने, कर्जाने पैसे काढून त्या ठिकाणी छोटे मोठे उद्योग उभा करण्याचं काम या ठिकाणी तरुणींनी केलेलं आहे. परंतु त्यांना दिलासा देण्यापेक्षा, त्यांना मदत करण्यापेक्षा अतिक्रमणाच्या नावाखाली त्यांचे संसार त्या ठिकाणी उद्ध्वस्त करण्याचं काम या ठिकाणी प्रशासनाने केलंय. अनेक लोकांचं नुकसान झालंय. या ठिकाणी आज मी फुल नाही फुलाची पाकळी म्हणून आमच्या वतीनं जे आमचे बाधित लोक आहेत त्या सर्व बाधित लोकांना आज इथं प्रत्येकी 10,000 रुपयाची मदत या ठिकाणी आम्ही केलेली आहे. ही मदत खूप तुटपुंजी आहे, परंतु गेले 2-3 दिवस त्यांचे उदरनिर्वाह बंद पडल्यामुळं, उदरनिर्वाहाची साधनं प्रशासनाने बंद केल्यामुळं
त्या ठिकाणी त्यांना खायची देखील भ्रांत झालेली आहे आणि म्हणून त्यांना तातडीची मदत म्हणून आज या ठिकाणी मी प्रत्येकी 10,000 रुपयाची मदत केली आहे. त्या लोकांना निश्चितपणे परत उद्योग व्यवसाय उभा करण्यासाठी ज्यांना काय भांडवल लागेल ते त्यांना कर्जाच्या स्वरूपामध्ये मदत करण्याचं देखील त्या ठिकाणी मी त्यांना सांगितलेलं आहे.